Hello everyone, I am Kaja Randeep and welcome to Maharashtra's number one platform टिक्कर मराठी YouTube चॅनल. सो आज आपण PYQ पाहणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो हे सगळे मिक्स क्वेश्चन आहेत सगळ्या टॉपिकच्या रिलेटेड. ठीक आहे. सो लेक्चर स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला फ्रीच्या मटेरियल बद्दल सांगत आहे. सो तुम्हाला फ्रीचं मटेरियल हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी हे ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे. प्ले स्टोअरला जाऊन टिक्कर मराठी टाइप करायचा आहे अँड ऑब्विसली यू हॅव टू गिव्ह 5 स्टार्स बिकॉज दिस ॲप इज व्हेरी युजफुल फॉर यू. ठीक आहे. देन तुम्हाला हे सगळे फ्रीच्या मटेरियलचे सगळे फीचर्स तुम्हाला दिसतील, लेक्चर दिसतील. सो यू कॅन एन्जॉय विथ युअर फ्री मटेरियल. ठीक आहे. सो ह्यासाठी तुम्हाला काय करायचंय, टिक्कर मराठी ऍप्लिकेशन हे मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. सरळ सेवा भरती 2023 ची कॉम्बो बॅच आहे जी लॉन्च झालेली आहे. त्याची खासियत अशी आहे की बॅच एक आणि परीक्षा अनेक. म्हणजेच काय, बॅच एक आणि परीक्षा अनेक हे जे काही तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत आहे, तलाठी भरती, जिल्हा परिषद, लिपिक भरती, पशुसंवर्धन विभाग, जी काही तुम्हाला भरती दिसत आहे त्यासाठी फक्त एकच रामबाण उपाय आहे, ते आहे तुमचा कॉम्बो बॅच, सरळ सेवा कॉम्बो बॅच. ठीक आहे. मग यामध्ये प्रोव्हाइड काय केलं जातं, याची फी काय आहे, तर ह्या कोर्सची फी आहे ओनली 3000. आता ह्या 3000 मध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जाणार, तर या 3000 मध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर असणार 5 तासाचं. मराठी ग्रामर, बुद्धिमत्ता, अंक गणित, सामान्य ज्ञान, ऑब्विसली इंग्लिश ग्रामर. देन टॉपिक नुसार बेसिक टू अडव्हान्स पर्यंत कन्सेप्ट क्लिअर केली जाणार. त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर असणार. याचा प्लस पॉइंट असा आहे की रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही 2 इयर्स पर्यंत बघू शकता. त्यानंतर दररोज टॉपिक नुसार एमसीक्यूज असणार आहे, ई बुक असणार आहे, डाऊट सेशन असणार आहे अँड 20+ ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच असणार आहे. आणि या कोर्सची फी आहे ओनली 3000. ठीक आहे. या कोर्सची फी आहे फक्त 3000. ठीक आहे. येस, महाराष्ट्र पोलीस भरती पहिला साल बेमिसाल. टिक्कर मराठीचे यशस्वी स्टुडंट जे आहे तुम्ही ते बघू शकतात. तर पहिला साल बेमिसाल. ठीक आहे. सो हे सगळे जे स्टुडंट आहे ज्यांचं महाराष्ट्र पोलीस भरती 2023 मध्ये काय झालेलं आहे, तर सिलेक्शन झालेलं आहे. नाव वी टर्न टू द आर क्वेश्चन. प्रिव्हियस क्वेश्चन बघणार, खूप जबरदस्त क्वेश्चन आहेत, सगळ्यांनी मला आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे. So question first काय, select the most appropriate meaning of the given idiom under the weather. ठीक आहे. under the weather हे काय आहे, idiom दिलेला आहे. याचं तुम्हाला काय सांगायचंय, मला मीनिंग सांगायचंय. अंडर द वेदर याचं इडियमचं मीनिंग. ठीक आहे. याचं मीनिंग सांगायचं आहे. ऑप्शन नंबर 1 काय, टू फील wronged by friends. Yes, second, to face bad weather condition. Third आहे to be in low spirit. Fourth आहे feel strong and energetic. ठीक आहे. तुम्हाला 4 ऑप्शन दिले, 4 ऑप्शन मधलं कोणतंही एक सांगायचं आहे. आता बघा, अंडर द वेदरचा मीनिंग काय, तर अडचणीत असणे. काय, तर अडचणीत असणे. तर याच्या मीनिंगच्या अकॉर्डिंग विच इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. कोणतं करेक्ट आन्सर येणार, येस. सो ऑप्शन नंबर सी जे आहे, टू बी इन लो स्पिरिट, इट इज करेक्ट आन्सर, की अडचणीत असणे. सो ऑप्शन नंबर 3 इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय, सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम एज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन मेकिंग वन फील व्हेरी सॅड. की एखाद्याला काय करणे, खूप उदास करणे, त्याचं काय येणार. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 काय, हार्ट रेचिंग. सेकंड आहे हार्ट स्टॉपिंग. थर्ड आहे हार्ट टू हार्ट. फोर्थ आहे हार्ट सर्चिंग. सो विच इज द करेक्ट, काय येणार. ठीक आहे. एखाद्याला काय करणे, तर एखाद्याला मेकिंग वन फील व्हेरी सॅड, एखाद्याला खूप उदास करणे, त्याला दुखवणे, त्याला काय म्हणणार, हार्ट सर्चिंग म्हणणार, हृदय, एकमेकांचं हृदय सर्च करणे. नो, इथे आपण रिलेशनशिपचा नाही बघत आहे की सर्च करणे. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर 4 नाही येणार. ठीक आहे. त्यानंतर काय येणार, हार्ट टू हार्ट, हृदय ते हृदय नाही, हृदय ते हृदय हे रिलेशनशिप मध्ये असतं, तेही ते येणार नाही. इथे काय करणं, एखाद्याला नाराज करणं, सॅड करणं. नाराज म्हणजे दुखावणे. इट्स करेक्ट हार्ट रेचिंग. हार्ट स्टॉप येणार का, ऑब्विसली नाही येणार. फर्स्ट वन इज व्हॉट, हार्ट रेचिंग. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 काय करणे, एखाद्याला, एखाद्याचं हृदय दुखावणे, म्हणजेच एखाद्याला नाराज दुखवणे. ठीक आहे. सिलेक्ट द रॉंगली स्पेल्ड वर्ड. आता तुम्हाला 4 ऑप्शन मधून स्पेलिंग बघायची आहे, कुठली राईट आहे आणि कोणती रॉंग आहे. प्रिव्हिलेज, प्रिझम, गेंट, मिलेट. काय येणार, विच इज द करेक्ट, काय येणार आता इथे.
काय येणार बघा. मिलेटची स्पेलिंग राईट आहे, गेटची राईट आहे, प्रिझमची राईट आहे. प्रिव्हिलेजची स्पेलिंग त्यांनी काय दिलेली आहे, प्रिव्हिलेजची स्पेलिंग PRIVILLIGE दिले, जे की आहे रॉंग. त्याची करेक्ट स्पेलिंग काय येणार, PRIVI त्यानंतर LEGE ही त्याची करेक्ट स्पेलिंग ना, जी की त्यांनी रॉंग स्पेलिंग कशामध्ये दिलेली आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेली आहे. म्हणजे काय आहे ना, तर ऑप्शन नंबर 1 इज व्हॉट युअर करेक्ट आन्सर. आता नेक्स्ट काय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू substitute the underlined segment in the given sentence. If there is no need to substitute it, select no improvement. आता तुम्हाला सेंटेन्स काय दिलेला आहे, हा दिलेला आहे, the director wanted Aziz to play the role of the doctor as well as also that of the apprentice. ठीक आहे, तर आता तुम्हाला अंडरलाईन as well as also ला केलेला आहे. आता अंडरलाईन केलेल्या कोणत्या ह्या पार्ट मध्ये तुम्हाला एररची गरज, इट मीन्स मिस्टेक आहे की नाही बघायची आहे. असेल तर मग त्याच्याऐवजी काय येणार, नसेल तर ऑब्विसली यू कॅन चूज ऑप्शन नंबर 2, दॅट इज नो इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे, सो इफ yes there is a error, then what is the error? If no, then no improvement. सो बघूया काय येणार याचा आन्सर. आन्सर काय येणार इथे, काय येणार इथे बघा. ऍज वेल पुढे अल्सो दिले, हे दोन्ही काय आहेत, हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत, हे आपण एकत्र करू शकत नाही. आपण काय लिहू शकतो, एकतर ऍज वेल ऍज लिहू शकतो, नाहीतर फक्त अल्सो लिहू शकतो. पण ऍज वेल ऍज अल्सो हे रॉंग फ्रेज आहे. ठीक आहे, सो ऍज वेल ऍज हे करेक्ट वर येणार, इथे अल्सो त्यांनी द्यायला पाहिजे नको होतो. इन्स्टेड ऑफ अल्सो दे हॅव टू यूज देअर, दे शुड हॅव टू यूज देअर as. So as well as option number 3 is what your correct answer. ओके, सरळ सेवा भरती 2023 ची जी सरळ सेवा कॉम्बो बॅच आहे, जी लॉन्च झालेली आहे, त्याची खासियत अशी आहे की बॅच आणि परीक्षा अनेक. सो हे जे काही रिक्रुटमेंट तुम्हाला दिसत आहेत, तलाठी भरती, कृषी विभाग, जिल्हा परिषद, लिपिक भरती, उत्पादक ग्राम विभाग, हे जे काही तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत आहेत, ह्या सगळ्यांसाठी काय आहे, एकच आपली बॅच आहे, जी सरळ सेवा कॉम्बो बॅच आहे. ज्याची फी आहे 3000, ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर दिलं जाणार. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काय असणार, तर याच्या व्यतिरिक्त दररोज 5 तासाचे लाईव्ह लेक्चर असणार, बेसिक टू ऍडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर असणार, 2 इयर्स पर्यंत रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बघू शकता. दररोज टॉपिक नुसार एमसीक्यूज असणार, ई बुक असणार, मोस्ट इम्पॉर्टंट युअर डाऊट सेशन, 20+ ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका असणार. ठीक आहे, आणि ह्या कोर्सची फी आहे ओनली 3000. आता इथे असे सुद्धा स्टुडंट असतील की त्यांना फक्त एक पर्टिक्युलर सब्जेक्टची बॅच हवे, की आम्हाला फक्त इंग्लिश हवंय, आम्हाला फक्त मराठी हवंय, आम्हाला फक्त रिझनिंग हवंय. सो ऑब्विसली त्यांचं सुद्धा वेलकम. सो प्रति विषयी त्याची फी आहे ओनली 700. ओके, नाउ टर्न टू द अदर क्वेश्चन. या महाराष्ट्र पोलीस भरती 2023 पहिला साल बेमिसाल. तर हे सगळे जे स्टुडंट आहेत, हे सगळे आपल्या टिक्कर मराठीचे यशस्वी स्टुडंट आहेत, की ज्यांचं 2023 च्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. Okay, now turn to the question. Select the correct indirect form of the given sentence. Rama said to me, I need your help for my new assignment. So याचं तुम्हाला काय करायचं आहे, याचं तुम्हाला इनडायरेक्ट फॉर्म करायचा आहे. सो इनडायरेक्ट फॉर्म तुम्हाला ऑप्शन 4 दिलेले आहे, त्यामधून चूज करायचे विच इज द करेक्ट आन्सर. कोणतं आन्सर तुमचं करेक्ट येणार ते सांगायचं आहे. काय येणार बघा. Raman said to me, I need your help for my new assignment. Said to me म्हणजे इथे बोलणारा पण आहे आणि ऐकणारा पण आहे. ज्या सेंटेन्स मध्ये बोलणारा पण असतो आणि ऐकणारा पण असतो, त्यावेळेस सेडचं काय होणार, सेड टू चं काय होणार, तर टोल्ड होतं. ज्यावेळेस बोलणारा सुद्धा असतो, रामा सेड, सेड म्हणजे बोलणारा आहे, तुम्ही ऐकणारा कोण आहे, मी, म्हणजे बोलणारा पण आहे आणि ऐकणारा सुद्धा आहे, त्यावेळेस सेड टू चं काय होतं, तर टोल्ड होतं. इथे सेज वापरले, हा नाही येणार, सेड टू वापरले नाही येणार, सेड टू वापरले नाही येणार, ऑब्विसली टोल्ड आहे, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आन्सर. ठीक आहे, रमा टोल्ड मी दॅट. रमा काय बोललेली आहे,
ऑब्विसली कॉमाच्या ऐवजी आपण कॉमा काढून तिथे काय पुट करतो, तर दॅट पुट करतो. ठीक आहे. रमाच्या ऐवजी आयच्या ऐवजी आपण काय वापरणार, रमाच्या ऐवजी शी वापरणार. काय प्रोनाउन शी, नीडेड. येस, वर्बचा थर्ड फॉर्म वापरणार जे की आहे नीड. ठीक आहे. वर्बचा पास्ट फॉर्म आपण यूज करणार. नीडचं काय यूज करणार, पास्ट फॉर्म नीडेड यूज करणार, कारण की सेंटेन्स मध्ये सेड वापरलंय म्हणजे सेंटेन्स पास्ट फॉर्म मधला आहे. सो नीडेड माय हेल्प फॉर न्यू असाइनमेंट. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. फक्त छोटस फक्त तुम्ही बघितलं सेट टू आहे, बोलणारं पण आहे, ऐकणारं पण आहे. सेट टू चा टोल्ड होणार, टोल्ड कशामध्ये आहे ते बघायचं. ऑप्शन नंबर करेक्ट आन्सर. तर इथे नो एरर असतं, नो नॉट असतं, नन ऑफ दिस असतं, तेव्हा मात्र जरा आन्सर जरा एकदा व्यवस्थित बघून आपल्याला सॉल्व्ह करावं लागतात. पण जेव्हा फक्त असे 4 ऑप्शन असतात, फक्त छोट्याशा हिंटने तो आपला येत असेल तर चांगली गोष्ट, तेवढा आपला वेळ वाचतो. ठीक आहे. पुढे काय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. इफ देयर इज नो नीड सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो इम्प्रूवमेंट. सेंटेन्स काय, व्हेन द एक्ट्रेस कम्स टू नो that she was declared winner of the best actress award, her joy knew no bounds. ठीक आहे. so when the actress come to know, काय दिलंय, comes to know ला अंडरलाईन केलेलं आहे. तो comes to know जिथे अंडरलाईन केले तिथे बघायचे कसली गरज आहे का इम्प्रुव्हमेंटची, नसेल तर नाही, असेल तर कसली गरज आहे. ठीक आहे. काय येणार बघा, नो इम्प्रुव्हमेंट, केम टू नो, वॉज कम टू नो या वॉज नोईंग. काय येणार, काय ना बघा सेंटेन्स मध्ये वेन द ऍक्ट्रेस कम्स टू नो दॅट शी वॉज, वॉज वापरलंय, डिक्लेअर्ड ईडी वाला म्हणजे सेंटेन्स आहे पास्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे. जर सेंटेन्स पास्ट टेन्स असेल तर कम्स येणार का, नाही, तर काय येणार, केम येणार. काय येणार, केम येणार. कमचा पास्ट फॉर्म तिथे यूज व्हायला पाहिजे होता, केम. सो केम काय, केम टू नो. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट. ठीक आहे. was declared यूज केलेला आहे म्हणजे sentence is about the past tense. if sentence is about the past tense then we have to use came instead of comes. ठीक आहे. सेंटेन्स भूतकाळामध्ये असल्यामुळे comes काय होणार, ते came होणार. ठीक आहे. ऑप्शन नंबर सेकंड इज आर करेक्ट. नेक्स्ट काय, select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. If there is no need to substitute it, select no improvement. Sentence काय आहे, there is a lot of confusion among students due to recent changes in the examination pattern. फक्त त्यांनी अंडरलाईन कशाला केलंय, अ लॉट ऑफ ला अंडरलाईन केलंय. फक्त अंडरलाईन पार्ट मध्ये काय आपल्याला एरर आहे की नाही बघायचंय. पण फक्त अंडरलाईन केलेला पार्ट आपल्याला बघायचा नसतो. ऑब्विसली एरर तिथेच आपल्याला शोधायचं असतं, बट तो एरर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बाकीचं पूर्ण सेंटेन्स बघावं लागतं. जसं आधीच्या सेंटेन्स मध्ये कम्स टू नो ला अंडरलाईन केलेलं, बट त्याचा उत्तर काढण्यासाठी आपल्याला पूर्ण सेंटेन्स मध्ये कुठे व्यवस्थित आहे की नाही बघायला म्हणजे बघावं लागलं. ऑब्विसली वॉज डिक्लेअर्ड होतं पास्ट टेन्स म्हणून इथे आपण चेंजेस केले. तशाच प्रकारे ह्या सेंटेन्स पूर्ण आपल्याला बघायचं आहे आणि मग अ लॉट ऑफ मध्ये एरर आहे की नाही ते चेक करायचं आहे. ठीक आहे. काय येणार माहितीये, yes, there is a lot of confusion among students due to recent changes in the examination. So there is no improvement, a lot of confusion. ठीक आहे. अ लॉट ऑफ कन्फ्युजन, खूप सारे कन्फ्युजन आहे स्टुडंट मध्ये. आताच्या एक्झामिनेशन पॅटर्न मध्ये जे चेंजेस झाले त्यामध्ये मुलांना खूप कन्फ्युजन आहे. सो ऑब्विसली सेंटेन्स इज करेक्ट. सो तिथे कुठे इम्प्रुव्हमेंटची गरज नाहीये. सो ऑब्विसली नो इम्प्रुव्हमेंट इज आर करेक्ट. नेक्स्ट, सिलेक्ट द रॉंगली स्पेल्ड. आता तुम्हाला रॉंगली कशामध्ये स्पेल्ड आहे ते बघायचं आहे. नंबर 1 काय, ऍडवाइजेबल, इनविजिबल, कॅपेबल, एडिटेबल. तो कशामध्ये आहे, इनविजिबल राइट आहे, कॅपेबल राइट आहे, एडिटेबल राइट आहे. ऍडवाइजेबल मध्ये काय आहे तर स्पेलिंग चुकीचे आहे. SABLE पाहिजे होतं, इथे त्यांनी आय दिलेलं आहे. इथे त्यांनी काय दिलेलं आहे तर आय दिलेले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ आय तिथे एस च्या नंतर काय यायला पाहिजे तर SABLE यायला पाहिजे होतं. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 इज व्हॉट करेक्ट आन्सर. नेक्स्ट काय आहे, एक सेकंड. In the sentence,
आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रामेटिकली एरर. ठीक आहे. I declined the lunch offered by Suresh not because I do not want to go but because I had to time. ठीक आहे. आता या सेंटेन्स मध्ये कुठेही तुम्हाला अंडरलाईन करून दिलेली नाहीये. यू हॅव टू फाइंड आउट द एरर. कोणत्या पार्ट मध्ये. तर अशा वेळेस आपण ऑप्शनच्या अकॉर्डिंग जायचं. ठीक आहे. बाय सुरेश नॉट बिकॉज मध्ये एरर आहे की बट बिकॉज आय हॅड टू टाइम मध्ये आहे की आय डू नॉट वॉन्ट टू गो मध्ये आहे की आय डिक्लाइन दट लंच ऑफर. ठीक आहे. सो इथे बघायचे बाय सुरेश नॉट बिकॉज आय डिक्लाइन द लंच ऑफर्ड बाय सुरेश नॉट बिकॉज बट बिकॉज आय हॅड टू टाइम मध्ये आहे की आय डू नॉट. आता जर तुम्ही सेंटेन्स मध्ये बघणार तर इथेच तुम्हाला दिसून येतं बघा. आय डिक्लाइन ईडी पास्ट फॉर्म वाला आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आय डिक्लाइन द लंच ऑफर्ड ईडी लावलेला आहे पुन्हा पास्ट फॉर्म मध्ये आहे. पास्ट फॉर्म मध्ये म्हणजे सेंटेन्स कशाबद्दल आहे तर पास्ट टेन्स बद्दल आहे. एवढं कळालं आपल्याला. ठीक आहे. पुढे इथे बघा आय हॅड टू टाइम इथे सुद्धा हॅड वापरलाय पास्ट फॉर्म मध्ये आहे. माहिती आय डू नॉट वॉन्ट दिलंय डू दिलेला आहे. तो पास्ट फॉर्म मध्ये आहे तर डू चं काय व्हायला पाहिजे होतं ते डीड व्हायला पाहिजे होतं. तो एरर कशामध्ये आहे तर आय डू नॉट वॉन्ट टू गो. ठीक आहे. सो इन्स्टेड ऑफ डू दे हॅव टू यूज देअर डीड बिकॉज सेंटेन्स इज अबाउट द पास्ट टेन्स. ठीक आहे. ओके. नेक्स्ट काय सिलेक्ट द मोस्ट. पुन्हा तेच आहे. तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे. सम पीपल बिलीव्ह दॅट 2020 is going to be a very significant year in our history. ठीक आहे. आता हा सेंटेन्स दिलेला आहे. यामध्ये कुठे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे की नाही तुम्हाला बघायचं आहे. आता कुठे त्यांनी अंडरलाईन करून दिलेलं आहे का तर ऑब्विसली नाही दिलेलं. सो अशा वेळेस वी हॅव टू गो अकॉर्डिंग टू द ऑप्शन. नो इम्प्रुव्हमेंट आहे की विल गोईंग आहे की वर गोईंग आहे की आर गोईंग आहे. Now you have to find out the answer. तुम्हाला काय करायचं आहे इथे आन्सर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा सम पीपल बिलीव्ह दॅट 2020 इज गोइंग टू बी अ व्हेरी सिग्निफिकंट इयर इन आवर हिस्ट्री. सो सेंटेन्स स्ट्रक्चर जो आहे आणि सेंटेन्स मध्ये जो टेन्स आहे तो एकदम करेक्ट दिलेला आहे. कशामध्ये आपल्याला एरर बघायला मिळत नाही. सो ऑब्विसली ते नो इम्प्रुव्हमेंट येणार. बघा सम पीपल बिलीव्ह काही लोक विश्वास ठेवतात दॅट कशावर की 2020 इज गोइंग टू बी अ व्हेरी सिग्निफिकंट की 2020 हा काय एकदम सिग्निफिकंट इयर होणार आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये. एकदम महत्वाचा इयर म्हणून संबोधला जातो 2020 ला हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. इथं कुठेही एररची गरज दिसत नाही. ठीक आहे. कोणी मॅजिशियन इथे असेल तर इथे एरर काढतील बट ग्रामॅटिकल जे रूल्स आहेत त्या रूल्सच्या अकॉर्डिंग देअर इज अ नो एरर. द सेंटेन्स इज काय करेक्ट. ठीक आहे. इथे कोणताही एरर नाहीये. ठीक आहे. सो नो इम्प्रूव्ह. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता तुम्हाला चुकीची काय बोलतात स्पेलिंग इनकरेक्टली स्पेल्ड कशामध्ये रिकरंट अनप्रेटेन्शियस एक्सलेन्स टू द पार्क कशामध्ये कशामध्ये आहे बघा. रिकरंट बरोबर आहे. एक्सलेन्स सुद्धा बरोबर आहे. टू द पार्क बरोबर आहे. अनप्रेटेन्शियस मध्ये काय आहे तर एरर आहे म्हणजे स्पेलिंग चुकीची. ती स्पेलिंग कशी यायला पाहिजे ती UNPRETENTIOUS. इथे त्यांनी एस वापरले इथे टी यायला पाहिजे होतं. ठीक आहे. फक्त एवढाच फरक आहे. ठीक आहे. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर सेकंड मध्ये एरर आहे म्हणजे इनकरेक्ट स्पेलिंग आहे. त्याची करेक्ट स्पेलिंग इनप्रेटिशियस अशी होते. ठीक आहे. त्यांनी चुकीची स्पेलिंग दिलेली आहे. ओके. नेक्स्ट काय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. ॲक्यूर. ॲक्यूर या वर्डचं तुम्हाला काय सांगायचं सिनोनिम्स सिमिलर वर्ड सांगायचं आहे काय याला ॲक्यूर. आता ॲक्यूर म्हणजे काय ॲक्यूरचा अर्थ काय होतं तर एकत्र होणे. काय होतं तर एकत्र होणे. ठीक आहे किंवा एकत्र येणे. ठीक आहे. तर मग इथे काय पडतं आता रेंज म्हणजे काय तो ऑब्विसली सीमा आपण बोलू शकतो. स्प्रेड म्हणजे पसरणे एखादी गोष्ट. व्हरायटी म्हणजे एखाद्या गोष्टीची विविधता आपल्याला मिळते. कलेक्ट म्हणजेच काय
तर गोळा होणे किंवा एकत्र येणे, राईट. सो त्याचं सिनोनिम म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचे, सिमिलर वर्ड म्हणजे त्याच्याच सारखाच सिमिलर शब्द, तो काय येणार, कलेक्ट येणार. ऑप्शन नंबर 2 इज व्हॉट, करेक्ट. ठीक आहे. रेंज, स्प्रेड, व्हरायटी नाही येणार. ठीक आहे. ओके, नाउ टर्न टू द नेक्स्ट क्वेश्चन. Okay. Select the correct passive form of the given sentence. Do not busy medicines. Do not busy medicines without the doctor's prescription. ठीक आहे. तर इथे काय यायला पाहिजे होतं? डू नॉट ब्रिंग, सॉरी ते ब्रिंग आहे. डू नॉट ब्रिंग मेडिसिन्स विदाउट द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. डू नॉट ब्रिंग मेडिसिन्स विदाउट द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. तर मग ह्याचं पॅसिव्ह फॉर्म काय येणार? सो ऑब्विसली द सेंटेन्स इज अबाउट द ऍक्टिव्ह व्हॉइस, वी हॅव टू मेक इट द पॅसिव्ह व्हॉइस. काय येणार, काय येणार इथे, पटापट सांगा. बघा, डू नॉट ब्रिंग मेडिसिन्स विदाउट द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन, की डॉक्टरच्या सल्ल्याने कधीही मेडिसिन आणायचे नाही. हे मी काय करत आहे, तुम्हाला सल्ला, ऍडवाइस देत आहे की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीही कोणती औषधं आणायची नाही ना घ्यायचे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट आय एम गिविंग. आय एम गिविंग सजेशन. मी तुम्हाला सल्ला देत आहे, ऍडवाइस देत आहे, सजेशन देत आहे. ठीक आहे. सो मग इथे काय यायला पाहिजे बघा, कुड. कुड कधी वापरतात, एक कॅनचा पास्ट फॉर्म आहे फूड. जेव्हा आपण एक आपली ॲबिलिटी सांगत असतो पास्ट फॉर्म मधली, तर त्यावेळेस आपण कुड वापरतो. इथे ॲबिलिटीचा काही संबंध येत नाही. नीड, मेडिसिन्स नीड नॉट बी बॉट विदाउट द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. नीड गरजेचं, तो मी सल्ला देत आहे इथे. ठीक आहे. कोणती गरज नाही सांगत आहे. ठीक आहे. मेडिसिन माइट नॉट बी, इथे काय दिले, मेडिसिन शुड नॉट बी बॉट विदाउट द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. शुल्ड कधी वापरतो आपण, एखादं ॲडवाइस देण्यासाठी, माहिती, ॲडवाइस किंवा सजेशन, सल्ला देण्यासाठी आपण कसला वापर करतो, शुड. यू स्टडी हार्ड, यू शुड डू स्टडी हार्ड. तुम्ही खूप मेहनत घेतली पाहिजे, खूप मेहनतीने अभ्यास केलं पाहिजे. शुड का यूज करतं, सल्ला देण्यासाठी, एक ॲडवाइस देण्यासाठी. सो इथे सुद्धा काय देत आहे सेंटेन्स आपल्याला, ॲडवाइस, एक सल्ला देत आहे. तर ह्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार, शुड येणार. बस याने आपला क्वेश्चन काय, आपल्याला आन्सर मिळून जातं. ठीक आहे. जर इथे नॉट असतं तर मग आपल्याला पूर्ण सगळं बघावं लागलं असतं. पूर्ण सगळंही बघूया आपण. मेडिसिन शुड नॉट बी बॉट विदाउट द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. तर मेडिसिन शुड नॉट बी बॉट. डू नॉटचं काय झालं, आपण शुड नॉट लिहिलं. ठीक आहे. नेगेटिव्ह लिहिलं. शुड नॉट बी बॉट. ब्रिंगचं काय येणार, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कोणताही वर्बचा फॉर्म असतो, पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतात. तर ब्रिंगचं काय झालं, बॉट झालं. So obviously ऑप्शन नंबर थर्ड इज व्हॉट अवर करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर थर्ड काय येणार, आपला करेक्ट आन्सर आला. ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय आला. येस, सरळ सेवा भरती कॉम्बो बॅच जी आहे ती लॉन्च झालेली आहे. बॅचची खासियत अशी आहे की बॅच चेक आणि परीक्षा नाही, हे जे काही तुम्हाला रिक्रुटमेंट दिसतात, हे जे काही तुम्हाला रिक्रुटमेंट दिसतात, या सगळ्यांसाठी एकच आहे, जी आपली सरळ सेवा कॉम्बो बॅच, ज्याची फी आहे, कोर्सची फी ओनली 3000. त्यामध्ये काय काय प्रोव्हाइड केलं जाणार, तर दररोज 5 तासाचा लाईव्ह लेक्चर असणार. मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, इंग्लिश ग्रामर, बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर असणार. रेकॉर्डेड लेक्चर 2 इयर्स पर्यंत बघू शकतात. टॉपिक नुसार एमसीक्यूज असणार, ई बुक असणार, डाऊट सेशन असणार आणि 20+ ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिका संच असणार. आणि या कोर्सची फी ओनली 3000. आता इथे असे सुद्धा स्टुडंट असतील की त्यांना एक पर्टिक्युलर सब्जेक्ट हवं असेल, सो ऑब्विसली त्यांचं सुद्धा वेलकम. सो प्रति विषय पर सब्जेक्ट फी आहे ओनली 700. ठीक आहे.
सो महाराष्ट्र पोलीस भरतीची 2023 ची होती. पहिला साल बेमिसाल म्हणजेच काय, टिक्करचे सगळे जे यशस्वी स्टुडंट आहेत त्यांनी काय केलं आहे, आपलं स्वप्न साकार करून दाखवलं आहे टिक्कर मराठी सोबत जोडून. ठीक आहे. सो असं स्वप्न एक दिवस तुमचं सुद्धा साकार होणार. बट तुम्हाला काय करायचंय, खूप मेहनत घ्यायची आहे. लेक्चर अटेंड करायचं, लाईव्ह लेक्चर अटेंड करायचे आहेत. या चॅनलला आपल्या जे काही रील्स, जे काही शॉर्ट ट्रिक्स असतात ते बघायचे, जेणेकरून तुमचे कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. जी आपली पेड बॅच आहे ज्यामध्ये पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण जबरदस्त ट्रिकने शिकवलं जातं, ते घेऊ शकता तुम्ही. सो ऑब्विसली यशाची गुरुकिल्ली ऑब्विसली तुम्हाला मिळेल, बट त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करायची आहे. ओके. तर असेच व्हिडिओ, असेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करायचं आहे, टिक्कर सोबत जोडून घ्यायचं असेल, जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे अँड ऑब्विसली लाईक करायचं अँड शेअर करायचं. थँक्यू सो मच.